गोल्ड काय बाई 50 तोला 50 तोला 50 तोला. आपण मोठ्याने बोल. आपण एक कमवणं वेगळं, आपण स्वतःला घेणं वेगळं आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला देणं खूप मोठी गोष्ट असते. खूपच भारी वाटते ना. माझी गाडी आहे. बघा खुश आहे, लय खुश. तर नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचुरे या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्तपैकी भूमीला सरप्राईज घ्यायला चाललोय आम्ही. सगळेच चाललो का, नेहा पण चालली, मी पण चाललोय. आणि एकदम खतरनाक असा धोंड्याचा महिना पण झाला, सगळे झाले एकदम खतरनाक. आणि आता आम्ही चाललोय भूमीला पण घेऊन, सगळेच चाललोय. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहे शोरूमला. तर सरप्राईज होतं, पण त्या बाईला आता कसं काय डोळे झाकून कसं काय आणायचं, त्याच्या अगोदर तिला आम्ही घेऊन आलो. आम्ही कोणती गाडी आवडते तुला? मला गाडी आवडते हां, का? मला जी गाडी घ्यायची ती सांग. कोणती गाडी घ्यायची तुला? हां, मला ॲक्च्युली खरं सांगते, मला किती पण भारी मॉडेल किती पण, मला ज्युपिटर हे गाडीच आवडते. ज्युपिटरच आवडते. ज्युपिटर का आवडते सांग? पहिल्यापासून मी तीच चालवली आहे ना. पहिल्यापासून मी म्हणजे किती दिवसांपासून ते थोडं मोठ्याने बोल ना. लग्नाच्या आधीपासून मी ज्युपिटरच चालवली आणि तीच गाडी मला परफेक्ट येते, परफेक्ट आवडते. हाईट पण एकदम ओके, रेस पण ओके, काय म्हणतात ना, सगळं ओके त्या गाडीचं. त्यामुळे मला तीच गाडी ज्युपिटर जास्त करून हाईटीमुळे घेते ती. तुम्ही साडी मस्त दिसते ग. ह्या तर ही साडी मला अधिक वारामध्ये भेटली ना. हां, शकता तुम्ही. मस्त आहे, मस्त आहे. ही कानातले, हां, त्या बांगड्या बांगड्या अजून. आणि अजून पण दाखवते ना, मी दाखवते काय अजून. हे आहे तसं आम्हाला काय म्हणतात, अधिक मास. अधिक मासमध्ये भेटलेलं आहे. त्यानंतर ही आहे चैन, ती पण अधिक मासमध्ये भेटलेली तर आहे. आता तर भरपूर लोकांचा हा प्रश्न होता. आम्ही जेव्हा ही रील इन्स्टाला सोडली तेव्हा भरपूर लोकांचा हा प्रश्न होता का चैन सोन्याची आहे का नकली आहे. तर याचं उत्तर तुम्हाला नेहा देईल. मी आज सांग. गोल्ड काय बाई 50 तोला 50 तोला मी, 50 तोला मी. कारण की 50 तोळा नाही आहे. घेताना नेहा होती है ना. हां, मी नव्हते, नेहा होती. आणि म्हणजे मला काही कल्पना नव्हती. हे होते पण यांना सुद्धा असं माहीत नव्हतं का खरंच म्हणजे बाजारात होते पण हे साईडला होते. आणि यांना असं कल्पना नाही का चैन वगैरे घेतली, कपडे वगैरे घेतले. नंतर मग कसं नेहा आणि आई ती शॉपिंग करत होते, हे चैनची वगैरे. आणि हे आणि आम्ही आमची बाकीची शॉपिंग करत होतो. आता या दोघांनी काय घेतलं आम्हाला काही लक्षात नाही, कारण आधीच घेऊन ठेवली, देव झाली, काहीच माहीत नाही. अचानक जेव्हा वाण द्यायच्या टायमाला जे चैन दिसली का, ओ भाई ही चैन. मग नंतर बघितलं, अरे आई म्हटली हा सोन्याची. तर आमचा पहिलाच अधिक म्हणजे धोंड्याचा महिना पहिलाच होता. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर पहिलाच हा आमचा धोंडा होता. त्याच्यामुळे सुंदरसं गिफ्ट जावई बापूला भेटलेलं आहे. आणि मी पण, मला खूप छान सुंदर, मला हा कलर आणि ही साडी खूप जास्त आवडते. त्यामुळे ही छान साडी पण मला भेटलेली आहे. आणि अजून काहीतरी धोंड्याचं गिफ्ट मला भेटणार आहे असं भेटणार आहे काय. जस्ट वेट अँड वॉच. नेहाले गोरी दिसायला लागली पण आता काय मानगाडीचे. नेहाने फाउंडेशन लावलं. हे का नाही रे, इज्जत घालून राहिली की माझ्या बहिणीची. तशी गोरीच आहे. हां,
भूमी खुश आहे का तू आता? खूप जास्त. बघा भूमीच्या गाडीचा कलर. हा एक नंबर कलर. आणि नेहा बसलेली आहे. भूमी काय असतं ना, आपण मोठ्याने बोल. आपण एक कमवणं वेगळं, आपण स्वतःला घेणं वेगळं आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला देणं खूप मोठी गोष्ट असते आणि खूप वेगळं असतं ते. आणि म्हणजे ना, मी कमवते, मी दुसऱ्यांसाठी खर्च करेल, पण मी स्वतःसाठी गाडी घेणं हा कधी विचारच केला नाही. आम्ही घरासाठी घेतलं, सगळ्यांसाठी घेतलं, पण स्वतःसाठी गाडी घेणं हा विचारच नव्हता माझा. आता तुझी स्वतःची गाडी झाली. आणि आईने तो विचार करून मला गाडी घेऊन दिली. माझ्यासाठी गाडी कशी, कोणती, किती भारीतली असो, मला खूप जास्त आनंद आहे. खूप भारीतली नसली असली तरी पण मला खूप जास्त आनंद आहे. मित्रांनो खूप भारी कारण वाटते. ही माझी स्वतःची गाडी आहे, त्याच्यामुळे स्वतःची गाडी. मला आनंद मला आहे. देशील का? मग ऑफकोर्स आपली गाडी आहे. देशील नक्की मला? हो नक्की. चला आता देईन म्हणली ती. नक्कीच चालव मी भूमीची गाडी. भूमीची म्हणजे आपलीच गाडी आहे ती. हा. आणि ही भूमीची सगळ्यात पहिली गाडी. पहिली गाडी माझ्या उभ्या आयुष्यातली, म्हणजे उभ्या आयुष्यात पहिलीच गाडी घेतली तू हा, आता. आतापर्यंतच्या आयुष्यातली ही पहिलीच गाडी आहे माझी. आणि खूप छान आहे, मला खूप आवडली, माझ्या चॉईसने घेतलेली आहे. हा. काय म्हणशील मग मम्मीला? काय म्हणशील? मम्मीला आता काय यार, काय म्हणू मी. माझ्या आईने माझे सगळेच हट्ट पूर्ण केलेले आहेत त्या, पण हा माझा कुठलाच हट्ट नव्हता. मी एक जस्ट सहज बोलले होते आणि ते पूर्ण झालेलं आहे. मग मम्मी बघ इकडे मम्मी. हा भारी वाटू राहिले खूपच. खूपच भारी वाटते ना. माझी गाडी आहे. बघा खुश आहे, लय खुश. खूप खूप जास्त. हा जाऊ दे. चला आता. आम्ही घरी आलेलो आहे. आम्ही गाडी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गाडीवर, हे आणि मी आम्ही डायरेक्ट गाडीवर घरी आलेलो आहे. हे आले होते, आई पण आली होती माझी मला सोडायला, कारण आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो होतो. 4 व्हीलर घेऊन आई आली आणि आम्ही ही आमची सुंदर अशी गाडी घेऊन आलो. कल्याणपासून ते संगमनेरपर्यंत आम्ही ही गाडी घेऊन आलो. आणि आता घरी रात्री आम्हाला यायला खूप म्हणजे खूप जास्त लेट झालं, त्याच्यामुळे आता घरी आल्यावर काही पूजा करता आली नाही, म्हणून आता मम्मी पूजा करते. 11:30 पावणे 12 झाले हा. त्यांनी यायला. मग तेव्हा कधी पूजा करणार? आणि सकाळी मम्मीला जायची घाई. हा, तर मग ते सकाळी गेले, मग आता पूजा करते. सगळं आवरले. हो. तर छान असं आपल्याला सरप्राईज दिलेले. मम्मी तुम्हाला गाडी आवडली? हो, खूप आवडली मला, तर लय आवडली. कलर तर खूप छान आहे. हा. मस्त ताई आहे. तुम्हाला आवडली का? आणि तुम्हाला नाही आवडली? ठीक आहे, नका चालू. नाही चालू, नाही आवडली. स्वर तुला आवडली का? स्वरामध्ये मामी तुम्ही गाडी चालवता. तर आपण आता गाडीची पूजा करू. हा चला चला. घाई लागली पप्पा 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 एवढी फास्ट बोलले आज वहिनी. लय फास्ट बोलले मला तुम्ही. फास्ट तुमची सवय लागली. जे मला पिऊ बघा, पिऊ तळमळ करून राहिले. कल्याण पिऊ बघा, पिऊ पिऊ बघा, पिऊ बघा. पिऊला पण यायचं. थांबा, पिऊला पण घेऊन आले. थांब बाई, थांब. आता आम्ही बाजारात चाललो होतो, पण बाजाराच्या आधी म्हणलं गाडीची पूजा करून घ्या. आली पिऊ. स्वरा पिऊ पकड. पिऊ तुला आवडली गाडी? पूजा केलेली आहे, काय करू मी? हा, आम्ही पूजा केली होती म्हणजे आईने. हं. तर आता पण इकडे आल्यावर परत करायची होती ना. हा, एवढं लावून वहिनी गाडी आली. हा. एवढं बोचा दुखला असं डायरेक्ट. कसं बोलतो पाहिलं का? काय बोलतो आधी? अरे काय माणूस खरंच इथून ते दूर जाऊ माणसं थकवा येतो अंगाला एवढा, पण एवढा लांबून आली ती गाडीवर प्रवास करून. सोपं आहे का? पण डायरेक्ट कल्याण वरून. पण अख्खी गाडी आहे. जो माग बसतो नाही त्याचा, जो गाडी चालवतो त्याला वापरायला त्रास होतो. हा, माझे मागं बसणारा गोट्याच खेळत बसतो. मागं बसणाऱ्याला असं किती त्रास होऊन बसावं लागतं, काय सांगू तुम्हाला आता. वाऱ्याने तर दिवस राहणार नाही. लय वारं सुटलंय. स्वरा घरीला. खूप वारं सुटलं, वाऱ्याने काही दिवस राहणारच नाही. वारण एक सकाळपासून एवढा गरम होत होतं ना, आज कुठं एवढं आता बरं वाटतं आता गारगार. पण मग मी रस्त्याला बघ आता 7 वाजेपर्यंत ऊन चालू असतं, म्हणजे ऊन असतं.
तर चला आपण पूजा झाल्यावर गाडीची बघूया. येईन का माचीस पेटवता तुम्हाला मग नक्की का मी काय माचीस पेटवत नाही का. सारा मस्त केलं स्वस्तिक काढले कॅमेरा बोट ठेवती तुझी सुट्ट्या संपल्या नाही का नाही थांबल्या. नाही जमल्या नाही जमल्या. दमत दिलं मला हिने डायरेक्ट कधी 15 जूनला शाळा चालू ना आता नाही मग किती तारखेला? मला शाळेत जायचं. हा? त्याच झालं. किती तारखेला चालू होणार? 4 तारखेला. तेव्हा विजूच राहिला काही पण एवढं वार आहे त्यात जात नाहीये म्हणजे वारं आहे ना. साडीवर पडला ना अगरबत्ती विजला परत दिवा खूप म्हणजे खूप वारं येतं त्याच्यामुळे विसतोय दिवा. ते दिसतंय तुमचे केस उडत आहे किती वार आहे हा. परत लाव बरं. आता थोडस कमी झालं ना. थांब मी गाडीवर बसतो म्हणजे कसं माझ्या मी घातलेली मला नाही माहिती आहे कारण की वात खूप कमजोर आहे बिचारा. आता मला आडला जाईन वार बघा ते वारं आडवं म्हणून गाडीवर बसले. आता आडणार नाही का मी बसलो एवढा मोठा मग आडणार वार हा चल स्वरा बघा स्वरा. भूमीने सगळं केलं पण पेढेच नाही आणले. आता पेढे आणणार आहे आपण. हा बघितलं का आम्ही तेव्हा खूप घाईत आले होतो. झाली पूजा जर झाली व्हायला नको. आता वीज वारं सुटले वळली गाडी. स्वराला नाही असं कसं स्वराला साखर नाही दिली हो माझी गॉड माझी स्वराला विसरली. तू पिऊला साखर नाही दिली पिऊला. आता हिला काय म्हणणार ओ माझी देवता. हो माझी सोना दाबू मी खाली ठेव बरं पाय पडू दे मला गाडी. असं चांगलं चालू दे मला. दिला गाडीनं आशीर्वाद म्हणून. खूप तेव्हा छान गाडी वाटलं system मला बघा. गाडी घेतलं एकदम मस्त मजावाली. माझी बहीण बाई म्हणते, बघा नवीन गाडी असून काय गाडीच पेट्रोल नाही काय अहो, आम्ही भरलो होतं कल्याणवरून इथं अवसर संपलं पण या गाडीने आम्हाला 600 रुपये मध्ये कल्याण ते इथपर्यंत आणलं. बघा किती ऍव्हरेज असं मग कोणाला आवडे तर नक्की घ्या 600 रुपयाच्या नंतर आणलं आणि परत अजून 34 किलोमीटर जाईल ती. ते आपलं सिस्टीम माहित नाही याची आता मी हार लगेच नाही काढणार आहे मला आवडतो काल घातलेला आहे. अजून 8 दिवस तर तसंच राहणार. अजून माझी नंबर प्लेट यायची. मग कल्याणचे नंबर नाही का हा 05 05. अरे बापरे चला मग आता निघूया आपण चला मग आता फिरायला. आम्ही गाडीची पूजा बिजा केली आणि आम्हाला बाजारात यायचं होतं. आम्ही बाजारात आलो आणि भरपूर बाजार फिरलो खाल्लं पिल्लं पण ब्लॉग काढायचं विसरलो कारण आम्ही दोघं गाडी चालवत होतो. दोघं म्हणजे भूमी चालवती मी मागं बसते असं म्हणायचंय. आणि हे दोघं आणि एवढं हसलोय आम्ही बाजारात आल्यापासून काय सांगू. आता सुद्धा एवढं हसतो. आता शेवट आम्ही ज्यूस प्यायला आलोय म्हणजे मी जो ज्यूस मला हा ज्यूस प्यायचा होता म्हणून मम्मी मला इथं घेऊन आलंय ज्यूस प्यायला. म्हणजे ना त्यांना खोकला झालाय त्यांना मना केलंय ना ज्यूस प्यायला. दाजी ओरडतील म्हणून त्या अशा रुसल्यात आता. तर त्यांना ज्यूस प्यायचा होता मला नव्हता प्यायचा. तर आता आम्ही आलो इथं ज्यूस प्यायला. किती वाजता आलेले आपण? आणि मम्मी आता ती बाईचं सांगा ना मम्मी. आता आम्ही संध्याकाळचे 6 वाजता आलेलो आहे. तर आता इथं वाजलेले किती आहे? 10. वाजून किती मिनिटं झाली? 2 मिनिटं झालेले बघा. बघू शकते आम्ही किती आजात हे. हा म्हणजे आम्ही बघा किती मोकळे. हा भाऊजी आहेत ना. गरीब लोक असतात हा. मान्य करते ज्याला हात नाही त्याला पाय नाही ते मागू शकते. आता हे सगळे चांगले येत्या घडी घडी पैसे मागायला त्यांना द्यायचे का पैसे? नाही आपल्याला किती काम करावं लागतात तुम्ही सांगा बघा. बरोबर अशा हिंडा त्या पोरांना हिंडायला लावते याला गरीब म्हणते का? एक बाई आली आणि नाही अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे नाही. हा, खरंच असे पाहिजे नाही. बापरे मम्मी तुमचा आवाज अख्ख्या संगमनेरात घुमलेला आहे. संगमनेर मध्ये आवाज घुमलाच पाहिजे. आता एक बाई आली तिला मम्मी म्हणत्या अगं काम कर जा काम कर आम्हाला इथं घरी किती भांडे घासायचे. किती भांडे घासावं लागते आपल्या पोरा सोरांचं सगळ्यांचं. तिच्या पोरात एवढे नखामध्ये मळ भरलाय आणि
त्याला पैसे मागायला लावती आणि हिला पैसे द्यायचे का? बरोबर आहे. देणारच नाही बाबा, अजिबात नाही देणार. बरोबर आहे. त्याला पाय नाही, त्याला डोळा नाही, त्याला खरोखर खूप गरज आहे, त्याला द्यायचं. त्याला दान धर्म करायचं. चालता फिरणाऱ्याला दान धर्म करायचं नाही कुणीच. मी तुम्हाला खरं सांगते. बरोबर आहे, खरंच आहे ही बरोबर आहे की गोष्ट. तर आता आम्ही असं मम्मींचं मस्तपैकी समाज प्रवचन देऊन आता आम्ही घरी जाणार आहे, ज्यूस पिऊन.